मंडळी नमस्कार. आषाढी एकादशीनिमित्त पश्चिम महाराष्ट्र केसरी भव्य ओपन मरगडी शर्यत मैदान आज पार पडते बोरजाईवाडी फाटीवरती. आणि या मैदानाच्या सेमीफायनल लीगमध्ये सुंदर असा साज पाहताना दिसले आपल्याला मित्रांनो. पश्चिम हिंद केसरीचा मानकरी साईगाबारांचा पाखरे आणि त्याच्यासोबत राणापाळ आला आहे. आपल्यासोबत पाखरेचे मालक आहेत, त्यांचे सहकारी आहेत. तर बघूया आता कशा पद्धतीचं नियोजन आज झालं. तर शेठ नमस्कार. नमस्कार. काय सांगायला कसं नियोजन झालं तर राणाचं आणि पाखऱ्याचं? रानाचं पाखरं कसं ते आमचं जुनं संबंध आहे पाहुण्याचं. हां आणि बऱ्याच दिवस झालं मागत पण होती पाहुणे. मग ती आज म्हणजे काल परवाची अचानक झालं नियोजन आणि पळवली गाड्याचं. किती गटात पळाली गाडी आपली? 33 नंबर गटात पळाली. 33 मध्ये पळाली आणि सेमीफायनल 1 मध्ये. 1 मध्ये पळाली. आता गटाचं स्पीड वगैरे कसं वाटलं होतं? काय चांगलं गटात? गाडीला कठाला चांगलं स्पीड लागलं. त्याच्यावर अंदाज लागला होता की आपली गाडी राहील. आणि सेमीला पण चांगली गाडी पळाली आणि राहिली फायनलला. काय सांगाल, गाडी अंगावर असली की पाकऱ्या सोडत नाही, सुनील मोऱ्यांचं वाक्य आहे. काय सांगाल? ते बरोबरच आहे, ते बोलले ते बरोबरच आहे. कारण की शेजारी गाडी असो किंवा कुठे असो, फक्त अंगावर गाडी आली की पाकऱ्या तिथं गाडी सोडत नाही. एक त्याचा एक वेगळंच नाव पडलं त्याचं की दायगावकरांचं पंचम हिंद केसरी पाकऱ्या, अंगावर गाडी आली की सोडणार नाही. आता आजचा जर आपण सेमीफायनल जर बघितलं असेल की ज्या पद्धतीने एक आता पाखऱ्याचं एक वैशिष्ट्य होत चाललंय. तर आजच्या सेमीमध्ये पण आपण बघितलं तर तो गाडी असं म्हणतो ना आपण की बघून बोलतो मान इकडे तिकडे असं ह्याच्यात तशाच पद्धतीने आज पण सेमी काढला त्यानं. हा ते म्हणजे कसं साईडची गाडी बघतो ना, एकदा गाडी बघितली की अंदाज घेतो मग पळतो तू. मग तसं बघायला गेलं तर आता खालपासून शेवटपर्यंत स्पीड एकसारखं लावतोय आणि निकालाला कुठंतरी वाढून जातो. एक वैशिष्ट्य होत चाललंय. त्याला मग ते ट्रॅक्टर गावली त्याला मग ते अंगचीच ट्रॅक्टर आहे. बाबा आपल्याला निकाल दिसल्यानंतर जास्त पिंडी जायचंय निकालाला हावरात झाला आता. पहिल्यापासून म्हणजे जसा आदत होता तसा म्हणजे असं थोडं फक्की टाकलेलं दिसली म्हणले की डबल स्पीड मिळतो लगेच. एकदम निकालात घुसलेला कळत नाही तो. त्याच्याबरोबर राणा पळाला. राणाचा पळ कसा वाटला? नाही चांगला आहे त्याचा पण पळ. ड्रायव्हर कोण होताच गाडी? सोन्या ड्रायव्हर. सोन्या ड्रायव्हर कायमच असतात. तो कायम आहे. म्हणजे कुठंतरी आपण बघत आलो की आता प्रत्येक तुम्ही सांगत असता सोन्या ड्रायव्हर आणि पाखऱ्या एक समीकरण आहे. बऱ्याच मैदानामध्ये आपण बघितलंय. काय सांगाल सोन्याविषयी? सोन्याचं कसं आहे, बरंच वर्ष झालं म्हणजे आता 1.5-2 वर्ष झालं तोच गाडी आणतोय. आणि कसं त्याला ट्रॅक्टर लावलेलं आहे पळवायची. त्यामुळे आम्ही त्याला आणि त्याला बैल चांगला पळतो त्यामुळे आम्ही त्याला कंपल्सरी बसवतोय. आणि असं काय नाही, भरपूर म्हणजे सगळ्या ड्रायव्हरांनी गाडी आणलेली आहे पाखऱ्याची. सगळी जेवढी मोठी ड्रायव्हर आहेत ना त्यांनी सगळ्यांनी गाडी आणली. जिथं मोठं मैदान असतात, जिथं महारथी असतात, तिथं फायनल असतं. हा तो असतोच. काय सांगाल? तर ते वैशिष्ट्यच आहे. मोठं मैदान म्हटलं की तो फायनल राहणार. त्याच्याकडून तर चूक होऊन देत नाही मोठ्या मैदानात. त्याची एक वेगळीच खासियत आहे. आणि पायरा कधी त्याचा एकदम मोठा नसतो, मीडियम पैरा असतं. मीडियम तो पळून तो फायनल राहतोच. ते आज बघायला गेलं तर पाखरे आता पळतोय, नाव करतोय, बरेच चढ उतार गेले. पण त्याचं आदत पासून आतापर्यंत आता तुम्ही सगळा प्रवास आजपर्यंत बघितलाय. काय सांगाल? मग त्याचा आदतपासूनच ज्या टायमाला तो आदतला पळत होता ना त्या टायमाला आम्हाला कळालं होतं की बाबा तो पुढं सुद्धा आपलं नाव करणार आहे. त्याच्यामुळे आम्ही जास्त ठेवलं ना आतापर्यंत. असा विषय झाला. मग कुठंतरी एक मधला काळ पण त्याचा वाईट गेला. ते गेला तर संघर्षाचा काळ भरपूर गेला त्याचा. आजारपणात असल्यामुळे ती संघर्षामध्ये तिने खूप संघर्ष केला. आणि नंतर परत आपल्याला पण असं पायऱ्याला ह्याला भरपूर संघर्ष करावा लागला. मग बघायला गेल्या त्याच्या एवढा संघर्ष कुठल्या बैलाने केला. बरोबर. पण कुठेतरी आता तुमची संपूर्ण टीम असेल, तुम्ही असाल, हार कधी मांडली नाही. आपण म्हणतो ना की या क्षेत्रात दिवस होतं की आता बघितलं तर आता ही एक आता मला ते 6-7 मैदान तर फायनलला होताच कंटिन्यू. आता 1-2 मैदान थोडं झालं 19-20 मध्ये 1-2 मैदान फिरून राहिला आज लगेच. 2 मैदान फेल गेले जरा थोडं झालं 19-20 होतच. हे बैलगाडी क्षेत्र आहे, ह्याच्यात कसं हार जिथे होणारच आहे. मग ते काय 1-2 मैदानात काय असा जास्त फरक पडत नाही. शेट एक तुमचा अनुभव म्हणून आता ज्यावेळेस आपण विजय होतो किंवा गोलालात असतो त्यावेळेस विचार किंवा विषय सगळा वेगळा असतो. पण या क्षेत्रात हार पण किती महत्वाची? नाही, हार तर ते महत्वाचीच आहे. हार झाल्याशिवाय तर जिंकू शकत नाही आणि जिंकल्याशिवाय तर हारू शकत नाही. बरोबर. म्हणजे कुठेतरी हार झाली तर आपल्याला कळतं की बाबा आज काय चुकतं, पुढच्या महिन्यात शिकाय होतं ना त्यातून. तरी किती दिवसाच्या गॅपने आपला पाखऱ्या असतो? तसं काय नसतं, पैर होण्यावर राहतं अवलंबून. 4-5 दिवस जरी 4-5 दिवसाचा म्हणजे कंपल्सरी पळवतो. पाखऱ्या नक्की कुठल्या मैदानात पळतो जास्त? आदत, दुसरा किंवा ओपनलाच पळवतो फक्त? आदत वासर संघ नाही पळवलं अजून. म्हणजे आपलं टार्गेट राहतं म्हणजे आपण कारण की त्याचा आदत वासराला स्पीड सहन होत नाही असं बेस. तसं पण नाही म्हणजे आपण म्हणजे पळवलंच नाही. आणि आपलं म्हणजे पहिल्यापासून असं विचार होतं की आपण बाबा फक्त मोठ्या मैदानात ओपनचे मैदान.
शेट आता आपला आता एवढं शेती असेल व्यवसाय असेल त्याच्यामधून हा क्षेत्र किंवा नाद तुम्ही टिकवत आहे या सगळ्या गोष्टी म्हणजे कसं सर्कल करतात एवढ्या लांबचा प्रवास देखील म्हणजे पाखरेला तेवढा असतोय नाही त्याला ती सवय लावून गेलेले आहे आणि आपला हाही परपंच म्हणजे आपण पहिल्यापासूनच करतोय आणि हाही आपण व्यवस्थित सगळं चालू आहे म्हणजे दोन्ही पण आपण म्हणजे असं व्यवस्थितरित्या करतोय म्हणजे जास्त म्हणजे असा कंटिन्यू पण असं ह्याला वेळ देत नाही आपल्या परपंचा बघून त्यातूनच थोडं आपण म्हणजे असलं थोडं म्हणजे हे करतो आता ज्या पद्धतीने तुम्ही आता म्हणताय की आपलं घरगुती व्यवसाय असून बघून तुम्ही हा नाद करता आता नवीन बैलगाडी क्षेत्रामध्ये लोक येतात किंवा नवीन पोरं येतात त्यांना काय संदेश द्याल नाही आपण कसं आहे माहिती आपण आपला अगोदर परपंच करायचा नंतर हे क्षेत्र करायचं दोन्ही जमलं पाहिजे म्हणजे कसं परपंच तर पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचा विषय तो आहे आणि हा विषय काय पर्यंत नंतर कधी पण करता येतो हे असं नाही की बाबा शिवाय आज करावं आणि परपंच नंतर करावं हे असं नाही झालं अगोदर परपंचानंतर आपलं आहे हे नाद केला नाद गेला पाहिजे कुठंतरी आता शेट बघायला गेलं तर आता मोठमोठी मैदान आपण बघतोय आणि आता एक दहेगावकरांचा पाखऱ्या म्हणलं की चर्चा व्हायला आता सुरुवात होते ते मोठं मैदान असेल मोठ्या गाड्या असतील पाखऱ्याचं कधी सेमी फायनलला जास्त चर्चा होती गाडी असली की म्हणजे त्यानं छाप सोडली त्याच्यात मोठ्या मैदानामध्ये त्यांनी म्हणजे कसं आतापर्यंत गाड्या सोडल्या नाही मोठं मैदान असू द्या म्हणजे आतून असू द्या किंवा पब्लिकने असू द्या पब्लिकने सुद्धा त्याने भरपूर म्हणजे आजपर्यंत त्याने पब्लिकला पळूनच गाड्या हे केलेल्या आहेत सेमीला सेमी पास केलेल्या आहेत तेव्हा तो चर्चेत आलेला आहे असं नाही की तेव्हा पूर्ण नुसता आतून पळून नाही कारण त्याचं सेमी एवढं स्पीडने त्याने काढलं तर आतून जेवढा पळतो त्याच्या डबल स्पीडने अंतराने सेमी काढलेले आहे त्याने पब्लिक कुठंतरी गट असेल त्याच्यापेक्षा सीमेला जास्त स्पीड त्याच्यापेक्षा फायनलला जास्त आहे आता शेट ज्या पद्धतीनं आपण म्हणतो की एक आता तुमची सहकारी असू दे किंवा बैलगाडी मालक म्हणून एखादी इच्छा असते आता बाकऱ्याबरोबर असा कुठलं तुमची इच्छा आहे का की या बैलाबरोबर आपल्याला पळायची एकदा नाही आता इच्छामुळे ह्याने आज पंचम हिंद केसरी झाला ह्यो आता पुढच्याच इच्छा झाली पाहिजे की बाबा आम्हाला दहागावच्या पाकड्या पळायची बरोबर आहे कारण की हिंद केसरी आहे तो तरी काय आता साधा सुद्धा नाही काय हे नाही म्हणजे त्यांनी पंचम हिंद केसरी आहे थोड्या दिवसात त्यांनी शेतपर्यंत तो पोहोचला म्हणजे काय ते म्हणजे असा सहजासहजी पोहोचलेला नाही तो बरोबर आहे तुम्ही ज्यावेळेस समाजामध्ये ज्यावेळेस बाहेर जाता वगैरे काय तुमची ओळख वेगळीच निर्माण करतो हा पाखऱ्या काय सांगा म्हणजे ह्या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन समोरच्याचा कसा आहे त्याच्यानुसार ते आपल्याकडे बघत असते कोणाचा चांगला असतो कोणाचा वाईट असतो त्याच्यानुसार बघणार आहे ते पण चांगलं बघणार आहे ते क्षेत्र ते आपल्याकडे चांगल्या नजरेने बघणार आहे ते बरोबर आहे आणि ह्याच्याकडे जे वाईट नजरेने बघणार आहे ते आपल्याकडे वाईटच बघणार आहे ते अगदी बरोबर बोलला बघतो आणि बघायला गेलं तर आता शेट तुम्ही असाल किंवा आता तुमचे सहकारी आम्ही प्रत्येक मैदानात बघत असतो संयम आणि शांतता म्हणजे जर बघावं ना तर ते तुमच्याकडून शिकावं कधी हार होऊ द्या जिथू द्या एवढ्या मोठमोठ्या हिंद केसरीच्या मैदानात गोलाला भेटला पण कधी जल्लोष नाही नाही क्षेत्र नाही हे क्षेत्रच असं आहे संयम जर असला तर चालतंय आणि जर संयम जर सोडला तर नाही चालत बरोबर कारण की तुम्ही आजपर्यंत कधी म्हणजे असा एवढा मोठा जल्लोष कधीच केला नाही एवढा पंचम हिंद केसरी जल्लोष दहीगावचा करायला पाखऱ्या म्हणजे झालाय. सगळं वाटतं की मुलांना म्हणजे कसं आहे, आपण जल्लोष करा हे पण असा वायपट नसा वायपट म्हणजे तेवढ्या over पुरता नसावा. मर्यादित असावा मर्यादित की एखाद्याच्या मनाला ठेच पोहोचू नये हा. मित्रांनो बघू शकताय पाखऱ्या आतापर्यंत 5 वेळा हिंद केसरीचा मानकरी मित्रांनो झालाय प्रत्येक मैदानामध्ये वेगवेगळं रूप त्याचं दाखवत निघालंय आणि जसा पळतोय तसा पळ देखील वाढत चाललाय आणि कुठंतरी एक आपण म्हणतो ना की त्याच्याबरोबरचा साथीदार घेऊन तो नाव करत चाललाय शेटचं नाव करतोय त्यांच्या सहकाऱ्यांचं नाव करतोय इथून पुढं पण असंच नाव करत राहील आणि गुलाल मिळत राहील विशेष म्हणजे म्हणायला गेलं ही आमची घरचीच गाडी पळाली त्यांना पहिला नाद नव्हता बर आणि 10-11 महिन्याचं वासर असताना ते त्यांच्या घरच्या गायचं आणलेलं होतं बर आणि शेव पळायला लागल्यानंतर त्यांना तो नाद लागला मग त्यांनी ते राहणार सांभाळला बरोबर जवळचं नातं आहे पाहुण्याचं पण नातं आहे आणि पाखऱ्याच निमित्त आहे हा महत्वाचा विषय म्हणजे हे आमच्या साडूचा मुलगा आहे करमाळ्याचा म्हणजे हे जर 100% श्रेय आहे त्याला घेऊन देण्यात पाखऱ्याला काय सांगाल पाखऱ्याच्या पळाबद्दल काय सांगाल आता एवढं सगळं आता तुम्ही ऐकताय पाखऱ्याचं नाव एवढ्या मोठमोठ्या मैदानात घेतलं जातंय आता कंटिन्यू तुम्ही सोशल मीडिया वगैरे पण बघत असाल लहानपणापासून आता तुम्ही पण त्याला बघितलं असलं कधी वाटलं होतं की बाबा इथपर्यंत जाईल हो नाही घेतलं तेव्हाच वाटलं होतं जाईन म्हणून वर चांगलं शेट बद्दल काय सांगाल शेटचा स्वभाव सांगा नाही त्यांचा स्वभाव तर चांगलाच आहे ते मग इतकं झालं चला ठीक आहे जास्त वेळ घेत नाही आता फायनल देखील पळायचे खूप सारे शुभेच्छा